मित्रांनो बघा, तसं बघायला गेलं ना तर बायकांना कसं पटवायचं, मुलींना कसं पटवायचं, तर त्याच्याबद्दल ना आपण आजपर्यंत खूप जास्त व्हिडिओ आपण बनवले आहेत. पण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना अशी 4 कामं मी तुम्हाला सांगणार आहे. होय मित्रांनो, अशी 4 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 4 कामं ना जशी जशी मी तुम्हाला सांगणार आहे ना तशीच्या तशी जर ती 4 कामं तुम्ही जर केलात ना तर मित्रांनो मी तुम्हाला इथे गॅरंटी देतो, तुम्हाला म्हणजे स्टॅम्प पेपरवरती थप्पा मारून मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर ती 4 कामं तुम्ही जर केलात ना तर तुम्हाला जी पण बाई, तुम्हाला जी पण मुलगी तुम्हाला आवडते ना तर ती मुलगी किंवा ती बाई लवकरात लवकर तुम्हाला पटेल मित्रांनो. म्हणजे ती बाई ना लवकरात लवकर तुमच्याकडे ती आकर्षित होणार मित्रांनो. कारण मित्रांनो ही कामं ना मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये स्वतः करून झालोय आणि मित्रांनो ही कामं करून ना मी स्वतः 2-3 बायकांना पटवलं होतं. त्यामुळे मित्रांनो म्हणजे माझा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. असं नाही की म्हणजे मी तुम्हाला ना काय पण हवेमध्ये सांगतोय. जे मी तुम्हाला सांगणार आहे ना ते मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये करून झालोय मित्रांनो. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जर तुम्ही सिंगल असाल ना तर हा व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे बघाच. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो ज्या पण बाईला, ज्या पण मुलगीला तुम्हाला पटवायचं असेल ना, जिला तुम्हाला पटवून स्वतःची गर्लफ्रेंड तिला बनवायचं असेल तर मित्रांनो पहिल्यांदा ना तुम्ही काय करा की तुम्ही त्या बाईला ना जास्तीत जास्त तुम्ही तिला महत्त्व द्या. काय बोललो मी? तुम्ही त्या बाईला ना जास्तीत जास्त तुम्ही तिला महत्त्व द्या. आता मित्रांनो महत्त्व द्या याचा अर्थ काय असतो तर मित्रांनो म्हणजे त्या बाईने ना तुम्हाला काय पण काम सांगितलं तर तिचं काम ना लवकरात लवकर करा. त्या बाईने ना तुम्हाला कधी पण कोणत्या पण वेळेला भेटायला बोलवलं सो तुम्ही ना त्या वेळेला लगेच म्हणजे तिला ना भेटायला जावा. तिच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जसं की फॉर एक्झाम्पल तिला खायला काय आवडतं, तिला ना कसे कपडे तिला घालायला आवडतात. म्हणजे मित्रांनो त्या बाईचा ना जो बर्थडे असतो म्हणजे मित्रांनो वाढदिवस तर तो कधी असतो, असं मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी ना तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे त्या बाईला ना असं वाटलं पाहिजे की बघ बघ म्हणजे हा पुरुष ना मला किती महत्त्व देतो. म्हणजे जेवढं महत्त्व ना माझा नवरा सुद्धा मला देत नाही किंवा म्हणजे जेवढं महत्त्व ना माझे घरचे सुद्धा मला देत नाही, म्हणजे त्यापेक्षा 10 पटीने ना हा पुरुष किंवा हा मुलगा मला महत्त्व देतो. आणि मित्रांनो बायकांना असू द्या किंवा मुलींना असू द्या त्यांना अटेन्शनची गरज ही खूप जास्त असते. आणि जर एखादा पुरुष, एखादा मुलगा त्यांना जर अटेन्शन म्हणजे जर महत्त्व देत असेल सो मित्रांनो त्या बायकांना किंवा त्या मुली त्या पुरुषाकडे किंवा त्या मुलग्याकडे आपणच ना आकर्षित होतात मित्रांनो. कारण असं मी ना स्वतः माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलंय मित्रांनो. तर मित्रांनो हे पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे सो ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की तुम्ही तिच्या समोर ना प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे दिखावा करा. काय बोललो मी? तुम्ही तिच्या समोर ना प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही दिखावा करा. आता मित्रांनो दिखावा करा म्हणजे काय की मित्रांनो जर तुमच्याकडे ना पैसे असतील तर पैशाचा दिखावा करा. तुमच्यामध्ये ना कोणतं तरी टॅलेंट असेल सो त्या टॅलेंटचा तुम्ही दिखावा करा. तुमच्याकडे ना म्हणजे कोणती तरी पॉवर असेल सो तुम्ही त्या पॉवरचा दिखावा करा. म्हणजे जे काही तुमच्याकडे असेल ना म्हणजे जे तुम्हाला बाकी पुरुषांपासून वेगळं बनवतं सो त्या गोष्टीचा ना प्रचंड प्रमाणामध्ये दिखावा करा. आता म्हणजे तुमच्यापैकी ना काही लोक मला अशी बोलतील की अरे भावा दिखावा करणं चुकीचं असतं.
पण भावांनो, मी तुम्हाला सांगतो की म्हणजे दिखावा केल्याशिवाय ना तुम्ही कोणत्याच म्हणजे व्यक्तीला, मग तो पुरुष असू दे किंवा ती बाई असू दे, कोणत्याच व्यक्तीला तुम्ही स्वतःकडे आकर्षित करू शकत नाही. कारण जो दिखता है वही बिकता है. काय बोललो मी? जो दिखता है वही बिकता है. म्हणजे जर तुम्ही जर दिसलातच नाही सो तुम्हाला ना कोणच किंमत तुम्हाला देणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही ना प्रचंड प्रमाणामध्ये तुमच्याकडे जे जे काय असेल तर त्या गोष्टींचा ना तुम्ही दिखावा करा. त्याने पण मित्रांनो बायकांना लगेच आकर्षित होतात. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे सो ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की तुम्ही त्या बाईची ना जास्तीत जास्त केअर करा. काय बोललो मी? तुम्ही त्या बाईची ना जास्तीत जास्त तुम्ही तिची केअर करा. म्हणजे मित्रांनो त्या बाईला ना जरा सुद्धा काही जरी झालं ना, जसं की फॉर एक्झाम्पल त्या बाईला ना ताप आला आणि तुम्हाला समजलं की ती बाई ना आजारी आहे, तिला ताप आला आहे, तर तुम्ही लगेच ना त्या बाईला कॉल करा. शक्य असेल तर तिच्या घरी तुम्ही तिला भेटायला जावा, तिची विचारपूस करा की अहो वहिनी काय झालं, कसा तुम्हाला ताप आला, स्वतःची काळजी घेत जा, डॉक्टरकडे गेला होतात का, डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही म्हणजे औषधं खाताय ना. म्हणजे मित्रांनो असं म्हणजे तिला वाटलं पाहिजे की बघ बघ, जेवढा माझा नवरा किंवा जेवढे माझे घरचे माझी केअर करत नाही त्याच्यापेक्षा पण 10 पटीने ना हा मुलगा माझी केअर करतोय. म्हणजे ह्या मुलग्याला ना माझ्याबद्दल किती काय वाटतं असं तिला वाटलं पाहिजे मित्रांनो. त्याने पण मित्रांनो बायकांना लगेच पुरुषाकडे आकर्षित होतात मित्रांनो. कारण असं मी ना स्वतः माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे मित्रांनो करून झालोय. आता त्याच्यानंतर जे चौथं काम आहे सो ते चौथं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना तिच्या प्रत्येक वेळेला तुम्ही उपयोगी पडा. काय बोललो मी? तुम्ही तिच्या प्रत्येक वेळेला तुम्ही उपयोगी पडा. म्हणजे मित्रांनो जेव्हा जेव्हा ना त्या बाईवर कोणतं ना कोणतं संकट येणार किंवा ती बाई ना कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये, कोणत्या ना कोणत्या समस्यामध्ये जेव्हा ती फसणार ना, तेव्हा तुम्ही तिच्या प्रत्येक वेळेला तुम्ही उपयोगी पडा. म्हणजे मित्रांनो त्या बाईला वाटलं पाहिजे की म्हणजे हा पुरुष ना खरंच माझ्यासाठी खूप जास्त उपयोगी आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा ना मी कोणत्या पण प्रॉब्लेममध्ये पडते किंवा माझ्यावर ना जेव्हा जेव्हा कोणतं पण संकट येतं तेव्हा हा पुरुष ना माझ्यासाठी धावून येतो, असं त्या बाईला वाटलं पाहिजे. आणि मित्रांनो असं जेव्हा तिला वाटेल ना तेव्हा ती आपूनच तुमच्याकडे आकर्षित होणार मित्रांनो. कारण असं मी ना स्वतः माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलंय मित्रांनो. तर ही 4 कामं ना तुम्ही जर केलात ना तर कोणत्या पण बाईला, कोणत्या पण मुलगीला तुम्ही अगदी सहज आपल्याकडे आकर्षित करू शकता. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.